उज्जैन 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं स्थान असलेलं उज्जैन खरे तर या जागेवर एक वेगळ्याच वाईट आहे आणि त्याच अनुभवण्यासाठी आम्ही निघालोय उज्जैनला. चला तर मग या महाकालच्या नगरीत आपलं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू केडी वाईल्ड. आणि आज मी सकाळी सकाळी पोचलो इंदोरमध्ये आणि इंदोरमधून आम्ही आज चाललोय डायरेक्टली उज्जैनला, उज्जैनच्या महाकालचं दर्शन घ्यायला. आणि इथून उज्जैनला कसं पोचायचं आणि तिथं तुम्हाला दर्शनासाठी काय प्रोसेस करावी लागणार आहे या सर्वांसाठी हा व्लॉग पूर्ण बघा. चला तर मग. इंदोरला पोहोचण्यासाठी आम्ही पुण्यामधून डायरेक्ट ट्रॅव्हल्स पकडली आणि 12 तासात इंदोरला येऊन पोहोचलो. इथे येऊन आमचं सामान ठेवण्यासाठी हा लॉज बुक केला होता. जर तुम्ही उज्जैनला येणार असाल तर तुम्हाला पुण्यामधून किंवा मुंबईमधून इझिली ट्रॅव्हल्स मिळून जातील आणि इंदोरपर्यंत येऊन आपल्याला इथून पुढे 80 किलोमीटर उज्जैन गाठायचं आहे. इंदोरमधून उज्जैनला जाण्यासाठी आपल्याला भरपूर लोकल बसेस उपलब्ध आहेत आणि त्या तुम्हाला 75 रुपीजमध्ये 2 तासांमध्ये उज्जैनला नेऊन पोहोचवतील. त्यामुळे तुम्ही उज्जैनला येणार असाल किंवा ओंकारेश्वरला व्हिजिट करण्याचा प्लॅन असेल तर तुम्ही इंदोरपर्यंत येऊन इथून पुढचा प्रवास करू शकता. आता जवळजवळ 12 वाजलेत आणि आम्ही उज्जैनमध्ये येऊन पोहोचलोय आणि आता इथून शेअरिंग रिक्षा करून इथून डायरेक्टली मंदिरला जातोय. उज्जैनला आल्यानंतर आम्हाला बऱ्याच इलेक्ट्रिक रिक्षा बघायला मिळाल्या. इलेक्ट्रिक आणि सीएनजीच्या या रिक्षांमुळे इथल्या प्रदूषणामध्ये बरीच घट होते. 15 मिनिटातच आपण या महाकालेश्वरच्या कॉरिडॉरच्या जवळ येऊन पोहोचतो आणि इथे हे भले मोठे पार्किंगची सेवाही उपलब्ध आहे. महाकालेश्वर मंदिराच्या शेजारी असलेलं हे भलं मोठं कॉरिडॉर म्हणजेच 920 मीटरचं आहे, म्हणजेच जवळजवळ 1 किलोमीटर. आणि एवढ्या मोठ्या कॉरिडॉरमध्ये इथे पाण्याचा तलाव तसेच 192 मूर्ती आणि 108 स्तंभ आहेत. आणि अन्नछत्र, भक्त निवास हे सर्व या कॉरिडॉरच्या आतमध्येच बघायला मिळतं. या कॉरिडॉरमध्ये एंट्री करण्यासाठी 2 ते 3 गेट्स आहेत. कॉरिडॉरच्या आतमध्ये आपल्याला एकही दुकान बघायला मिळत नाही, त्यामुळे सर्व वस्तू इथूनच घेऊन जाव्या लागतात. कॉरिडॉरमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला समोरच महाकालेश्वराचं शिखर दिसतं. त्याला आम्ही बाहेरूनच नमस्कार केला आणि पुढे निघालो. मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारच्या वाईब जाणवत होत्या. इथलं सर्व वातावरण एकदम भक्तिमय होतं. इथे आलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर आपल्याला हा महाकालाचा गंध दिसत होता. हा गंध तुम्ही बाहेरूनही लावू शकता. मंदिराच्या आतमध्ये सुद्धा हा गंध फ्रीमध्ये लावण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे आणि बाहेर इथे लावण्यासाठी पैसे आकारले जात नाहीत. तुम्ही तुमच्या श्रद्धेप्रमाणे देऊ शकता. कितना हुआ? जो आपकी श्रद्धा हो दे दो, कुछ भी मत दो. मंदिराच्या दर्शन रांगेच्या जवळ येताच आपल्याला एक भलं मोठं चप्पल स्टँड बघायला मिळतं. याच्याच थोडे पुढे जाऊन इथे लॉकरची सुविधा आहे. इथे तुम्हाला बॅग आणि आपला मोबाईल सबमिट करावा लागतो आणि तिथून पुढे आतमध्ये दर्शनाची रांग सुरू होते. या महाकालेश्वर मंदिरात दर्शनासाठी बनवलेला हॉल आणि इतर व्यवस्था बघून आपण खरंच मंत्रमुग्धच होऊन जातो. दर्शनार्थी लोकांना लांबूनच दर्शन घेता यावे यासाठी मोठमोठाले टीव्ही लावण्यात आलेले आहेत आणि त्यावर कंटिन्युअस लाईव्ह सुरू असते. या महाकालाची एकदम मोठाली पिंड बघून खरं तर आपण मंत्रमुग्धच होऊन जातो आणि ते दृश्य कितीतरी वेळा बघितलं तरी आणखी बघावंसंच वाटतं. दर्शन घेऊन आम्ही तिथून बाहेर पडलो. महाकालेश्वराची पिंड आहे ती दक्षिणमुखी आहे आणि त्यावरच हे संपूर्ण मंदिर उभारलेलं आहे. महाकालची भस्म आरती सकाळी 4 वाजता सुरू होते आणि त्याचे ऑनलाईन बुकिंगही तुम्ही करू शकता. त्यामुळे तुम्ही इथे येणार असाल तर या भस्म आरतीचा नक्की आनंद घ्या. मंदिराच्या परिसरातच काही फोटो घेतले आणि तिथून आम्ही पुन्हा बाहेर निघालो. मंदिराचा हा पूर्ण कॉरिडॉर म्हणजे एक नयनरम्यच आहे. इथे रात्रीच्या वेळी केली जाणारी रोषणाई खरंच बघण्यासारखी असते. या संपूर्ण कॉरिडॉरमध्ये 192 मूर्ती तसेच 53 भित्तिचित्रे आणि 108 खांब बघायला मिळतात. मंदिराच्याच बाजूला असलेलं हे भारत मातेचं मंदिर बघण्यासारखं आहे. त्याला तुम्ही नक्की व्हिजिट करा. प्रत्येक मूर्तीमध्ये एक स्टोरी बसलेली आहे आणि समुद्र मंथनाची हीच मूर्ती आपल्याला संपूर्ण इतिहास दाखवते. आणि इथे आपल्याला अशा बऱ्याचशा स्टोरी आणि पुराणांमधील कथा बघायला मिळतात. मंदिराच्या बाजूलाच लागून हे भलं मोठं तळं आहे.
या कॉरिडॉरमध्ये जवळजवळ 53 भित्तिचित्र आपल्याला दिसतात. हा संपूर्ण कॉरिडॉर फिरणं आणि बघणं म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. हा कॉरिडॉर जितका मोठा होता तितकाच तो स्वच्छही दिसत होता. जवळजवळ 3 ते 4 तासात हा संपूर्ण कॉरिडॉर आणि दर्शन घेऊन आम्ही पुन्हा इंदोरच्या दिशेने निघालो. हे मंदिर बघितल्यानंतर आमच्या मनात फक्त एकच विचार होता की आपली सर्व ज्योतिर्लिंगे याच्यासारखी डेव्हलप व्हायला हवीत. तिथून पुन्हा आम्ही इंदोरच्या दिशेने निघालो. इंदोरमध्ये पोहोचलो आणि इथल्या 56 स्ट्रीटचं दर्शन घेतलं, जिथे तुम्हाला खाद्यपदार्थांची वेगवेगळी 56 दुकाने बघायला मिळतात. आणि इंदोरमध्ये आल्यानंतर हे सर्व टेस्ट करायला विसरू नका. आणि इंदोरमधील हे सर्व गोष्टी एक्सप्लोअर करून आम्ही पुढे ओंकारेश्वरला निघालो होतो. चला तर मग पुढच्या ब्लॉगमध्ये ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.